फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज ह्यांनी एक सरप्राईज दिलं आहे. त्यांनी उठल्या उठल्या सांगितलं की लवकर लवकर आवरा आणि चला आपण निघूयात म्हणून. तर मी आता मस्त रेडी झाली आहे आणि चला आता आम्ही कुठे चाललो आहे ते लगेच बघूयात. झाली आहे बॅकपॅक आणि आम्ही आता निघतोय. आता मी निघाली आहे. हे बघा, हे सगळे गाडीमध्ये ऑलरेडी जाऊन बसलेत. हे बघा, वीरा किती खुश आहे. हे बघा, वीरा किती खुश आहे. वीराचं हे फर्स्ट स्टेकेशन असणार आहे. बाय वीरा, बाय. ह्यांनी गाडी काढली आहे आता. आता मी निघालो आहोत. हे ईशा, इथे वीरा इथं वीरा आहे. वीरा हाय म्हणते वीरा. चला तर आपण निघूया. निघालो आता. हे बघा, इथं की बावधांचं खूप मोठं काम चालू आहे. आता आम्ही निघालो आहोत. सुरू झालेलं आहे. काय मस्त वाटतंय. दोन्ही साईडला झाडं. इथं भात काढायचं काम चालू आहे. मस्त वॉटर साईड. हेच आपलं या आजचं डेस्टिनेशन असणार आहे. मी तुम्हाला आता पुढे सगळं दाखवते तिकडे गेल्यावर. एकदम मस्त वाटणार आहे. इथून आतमध्ये हा असा छोटासा रस्ता आहे आतमध्ये यायला गावामध्ये. हा तिकोना फोर्ट आहे आणि हे तिकोना फार्म्स आहे. आपण चाललो आहोत तिकोना फार्म्सला. असं एंट्रन्स आहे. इथे तिकोना फार्म्स आहे. इथं ईशा झोपली होती, इथं वीरा झोपली होती. आता हे सगळे उठलेले आहेत आणि बाबा खाली उतरलेले आहेत. हे बघा, इथं छोट्या छोट्या चिमण्यांनी इथं घर केलेलं आहे. दिसते का चिमणी आणि त्याचं पिल्लू. ईशा बघा कशी खुश झाली आहे. हे एंट्रन्स आहे. हे असे कॉटेजेस आहेत त्यांचे. इकडे त्यांचा प्ले एरिया आहे. इथे झिप लाईन चालू आहे. मस्त एंट्रन्सला हिबिस्कसचे फ्लावर्स आहेत. बघा, हा एक फ्लावर कसा छान आहे. ऑरेंज विथ रेड. मस्त खूप छान छान हिबिस्कस आहे. इथं रातराणी आहे. ह्या लेक साईड रेड स्टोन रूम्स आहेत. हे पण राहायला आले.
असं पुढे आल्यानंतर एक त्यांनी प्लेसेस दिलेले आहेत. हे बॅकवॉटर आहे हडशीचं, त्याच्यातलंच हे पाणी इथे आलेलं आहे. हे मी तुम्हाला दाखवेलच जेव्हा आम्ही कयाकिंग आणि स्पीड बोट वापरणार आहोत तेव्हा. हे असे रेडस्टोन कॉटेजेस आहेत. आता बघू आम्हाला कोणतं वाला कॉटेज मिळणार आहे. ही इकडं त्यांची अमराई आहे छान. इथं टेंट्स आहेत. हा इथे छान असा आपला झोका आहे. ह्याच्यावर थोड्या वेळाने आम्ही येणार आहोत. मस्त अशी छान अमराई आहे आणि त्याच्या लागतच इथे पाणी आहे. इथे हे आले आहेत. नमस्ते सर. हो हो. आपल्याला आता बघा कॉटेज दिलं जात आहे. हो मी दाखवलं ना तुम्हाला. आता लवकरच मी रूम टूर पण देते. हा आमच्या इथनं आमची रूम आहे. हा आमच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे आणि आमचा आहे पेट तिकोना रूम. मी आता तुम्हाला रूम टूर देते. इथं आहे सोफा. हा सोफा कम बेड आहे. हा बेड आहे. हा त्यांनी आपल्याला मस्त टीपॉय दिलेला आहे. त्याच्यासोबत गुड नाईटचं पण प्रोव्हाइड केलेलं आहे. एकदम मस्त क्लीन आणि एकदम सुंदर रूम्स आहेत. हे असं बाथरूम आहे. हे त्यांनी कबर्ड्स दिलेत आपल्याला आपलं सामान ठेवायला. आणि इथं वरती पण आहे, पण हे त्यांनी त्यांच्यासाठी ठेवलंय. हा समोरचा दाखवू का? हे बघा, हा आपल्या रूमच्या बाहेर आल्यानंतरचा व्ह्यू आहे. आता सगळे हळूहळू यायला लागले आहेत. जसं आम्ही आहोत तसे हे 2 छोटी मुलं पण आहेत आमच्या शेजारच्या ह्याच्यामध्ये. त्याचं नाव आहे पवना माई. इथे छान पपईची झाडं पण आहेत. आंब्याचं झाड आहे. आणि हे आता वीरा खूप खुश झाली आहे. वीरा, हाय वीरा, हाय. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? एकदम मस्त आहे. समोरचं व्ह्यू पण एकदम खूप भारी आहे. चालेल विरा पण विरा चालली स्विमिंग करायला. ह्यांच्या बागेमध्ये आंब्याचे, चिक्कूचे, पपईचे, पेरूचे, चिंचेचे असे विविध फळं आहेत ह्यांच्या आमराईमध्ये. आणि हे सगळे ना बॅकवॉटरच्या शेजारीच आहेत. हे बघा चिक्कू दिसले का तुम्हाला? चिक्कू हे बघा. हे आहे काजूचं झाड. हे काजू आहे का फणस आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आंब्याचं, नारळाचं. हा असा टेंट आहे. ह्यांनी सांगितलं बोटिंग तर आपल्याला चार्जेबल आहेत. हे तिकोना फार्म्सच्या अंडर येत नाही बोटिंग.
हे बोटिंग क्लब म्हणून इकडं एक वेगळा स्पॉट आहे, मी तो तुम्हाला दाखवेल. त्याच्या अंडरमध्ये येतं ते. आणि हे बघा, हे जे फ्लॅग्स दिसत आहेत ना, तिथनं बोटिंग करायचं आहे आपल्याला. आणि असं खूप साऱ्या ठिकाणी ह्यांनी अशी झोके लावली आहेत. आमच्या वीराची एक झोप झाली आहे तशा झोक्यांमध्ये बसून, खाऊन झालं आहे. आणि हे जे वॉटर आहे ह्याला हळशीचं बॅक वॉटर म्हणतात किंवा हळशीचं तळं असं म्हणतात. इथं आहे पेरूचं झाड बघा. त्यांनी इथं अशा बाज ठेवल्यात जे वन डे पिकनिकसाठी येतात त्यांना आराम करण्यासाठी. आणि तो जो रोड आहे ना, ते बघा लोक दिसत आहेत. हे बघा, हे घर दिसतं ना, त्याच्या तिथं तो रोड आहे. आणि त्या रोड म्हणजे मेन रोड आहे तो, तिथून हे एकदम टच आहे. आणि हे जे आहे ना इथे दिसतंय त्याला म्हणतात बोट हाऊस. तिथून हे इथं वॉटरमध्ये आपण वॉटर स्पोर्ट्स करू शकतो. आणि जेवण तर काय सांगायचं, इतकं अप्रतिम होतं. व्हेज नॉन व्हेज. मी व्हेज घेतलं. व्हेजमध्ये आज होती बटाट्याची भाजी, अख्खा मसूर आणि गोडमध्ये होता हा शिरा. आणि शिरा म्हणजे तुम्हाला काय सांगावं, इतका सुंदर ना पाक. एकदम आपलं काय म्हणतात त्याला, सत्यनारायणाच्या पूजेला जसा शिरा असतो सेम तसा, एकदम प्युअर तूप घातलेलं होतं. हे बघा इथं लोक जाताना दिसतील तुम्हाला. इतका मस्त होता शिरा. नंतर ना हा एक प्लेस आहे, इथं आउटडोर गेम्स खेळता येतात. आणि तसंच इथं बोटिंगसाठी आहे. या स्पेसच्या शेजारी असं मस्त बोटिंग. या नंबरला कॉल केला की तिकडून बोट्स येतात इथे आपल्याला.
हे बघा, मी जो रस्ता म्हणत होते ना तो इथे आहे. आणि तिथून हे इथं असं लिहिलेलं तिकोना फार्म्स दिसतं. प्लेसेस बनवलेत त्यांनी बसण्यासाठी, 1 2 3. म्हणजे दुपारी इथं बसून तुम्ही गप्पा मारू शकतात. इथं पॉटरी, आणि तुम्ही बघू शकतात इथे त्यांनी सोलर पण केलं आहे. इथं गरम पाण्याची अजिबात सोय नाही. आता मी छोट्या बेबीला घेऊन आले, तुम्ही तिथे बघू शकतात. हे आहेत, दिसत आहेत का, हे आणि विरा आहेत. हे आणि विरा आहेत तिथे. इथं पूर्ण त्याने सोलर केलेलं आहे, ज्याने की गरम पाण्याची बिलकुल प्रॉब्लेम्स नाही आहेत. इथं पॉटरी आहे, आणि इथून परत वर चढायचं. आम्ही इथं पाण्यामध्ये उतरणार आहेत, ते पण तुम्हाला दाखवेल. म्हणजे बोटिंग करणार आहोत बरं का. आणि इथून असं, हे बघा, तिकोना कॅम्प. आलो, इथंच दुपारचं लंच होतं. आणि आता इथं आहे चहा मस्तपैकी. चला तर आपण आज चहाचा आनंद घेऊयात. इथे बाकीचे सगळे आहेत. मस्त डायनिंग एरिया आहे त्यांचा. बघा, इथे असे मस्त कुल्हडसारखे ग्लासेस त्यांनी ठेवलेत, तुम्ही बघू शकता. मस्त. आता हा दादा आपल्याला मस्त चहा देणार आहे. दादा बास, थांब तू मागो. थँक्यू. हे बघा आपला चहा. ही आपली थंड पाण्याची बॉटल आलेली आपली भरून. हा मगाशी मी केलं होतं. इथे आता आम्ही बसून मस्त असा टी सर्व करणार आहे. आलो तर हे बघा, बदक पण इकडे आलेत. आणि इथं आमची आहे चकुली. इथं आहे मोठी चकुली. वीरा. वीरा सगळ्यात जास्त एन्जॉय करते. वीरा बॉल घे, आपला बॉल. टक 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 टक. हा, गुड जॉब. वीराला लागली भूक, म्हणून वीरा बघा, दादांनी स्नॅक्स आणून दिले तर वीरा तिकडेच पळते सारखी. इथं आम्ही सगळे स्नॅक्स घेतोय. ईशा, कसं वाटतंय? मस्त. हे मामा आहे त्यांचे. आम्ही बैलगाडीवरनं चाललोय मस्त असं. हा समोरचा तिकोनाचा फोर्ट आहे, आणि आम्ही तिकडे चाललोय.
ईशा म्हणती मोठी चक्कर मारायची, वीरा म्हणती हा. बाबा कसं वाटतं बैलगाडीत बसून? गावाला आलो विरा आपण. स्पीड बोट. स्पीड मोटर बोट मध्ये. आता आम्ही मस्त स्पीड बोट मध्ये बसलो आहोत. आता आम्ही बोटिंग करणार आहोत. इशू! हे बघा वीरा. दादा जास्त गोल गोल फिरू नका. ईशा खाली बस. आत्ता चालू झाला. अच्छा. आता हे बघा इथे तिकोना फोर्ट आलाय. जाधव तुम्ही हळूच तिकडे बघा ना. ईशा इकडे बघ, नीट बघ. त्या दादाच्या शेजारी बस 2 मिनिटं. इथे आता बार्बिक्यूची प्रोव्हिजन सुरू झाली आहे. मस्त. इथे दादांनी सगळं आणलंय, स्क्यूअर्स अँड एव्हरीथिंग. हे बघा इथे पण लावलंय. हे पण आणलंय त्यांनी. इथे त्यांनी बटर आणि सॉस अँड एव्हरीथिंग आणलंय. आणि हे इथं त्याची हे आणलंय. आणि इथे बॉन्ड फायर होणार आहे, ते मी दाखवेलच तुम्हाला. हे आमचं कॉटेज आहे. ही एक फॅमिली आहे आणि इकडे पण एक आहे. मॉर्निंग फ्रेंड्स. असं सकाळी सकाळी आम्ही आता उठलोय. हे बघा इथं वूड पिकर दिसतोय का तुम्हाला? इथे कावळा आहे आणि इतकं मस्त नजारा दिसतोय हा. आणि त्याच्यासोबत सकाळपासून मस्त काकड आरत्या ऐकू येतात. हे बघा. आणि त्याच्यासोबतच मस्त असं तिकोना फोर्ट पण दिसतोय. हा तिकोना फोर्ट आहे. हा पूर्ण हा असं. ही बैलगाडी आहे. ह्याच्यावरनं काल आम्ही बुलक कार्ट राईड एन्जॉय केली. इथं कधी बैल बांधली जातात, कधी इथं लोक बसलेले असतात. ते काका इथे बाहेरच राहतात. आणि इकडं असा स्पेस आहे. तुम्हाला मी पपई दाखवते. हे बघा अशा छान पपया लागलेल्या आहेत. तसंच इथे पण दाखवते. दिसत आहेत का पपई? कमेंटमध्ये मला सांगा दिसलं की. हे बघा, हे बघा. मस्ट विजिट प्लेस. पैसा वसूल आहे ही जागा. मला तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे. इतकी अप्रतिम दिसतीये ती म्हणजे हे बघा, हे वॉटर आहे आणि वॉटरच्या बाजूनी ना मस्त असं वाफ निघतीये. दिसते का तुम्हाला? हे बघा, मी झूम करते आणि ते सगळं ड्यू ड्रॉप सारखं दिसतंय. वेव्स दिसत आहेत. हे बघा,
हे नॅचरली बघण्यामध्ये इतका आनंद मिळतोय ना, हे फोटोमध्ये बघण्यापेक्षा. आणि हे ऑरेंज कलरच्या लीव्स, रेडिश ऑरेंज, वाव, त्याच्यासोबत त्या ग्रीन विथ कोकोनट ट्रीज. ऑसम, खूप भारी वाटतंय. आता चला इथे त्यांनी गझिबो टाईप केलंय, तिथे मी बाहेर आली आहे. हे बघा, इथे अजून दिसतं, एकदम मस्त दिसतंय बघा. वेपरायझेशन दिसतं ड्यू टू कोल्ड. हे बघा, इथे टिटवी पण दिसेल तुम्हाला. दिसली का टिटवी? हा व्ह्यू बघा किती छान वाटतं. असं वाटतं गोव्याला चालू आपण. बीच वाटतं आणि नेक्स्ट टू बीच. आणि अजून एक सांगायचं आहे बघा, या कोकोनट ट्रीच्या ह्याच्यामध्ये चिमण्यांनी बघा कसं घरटं बनवलंय. सेम वे लेफ्ट साईडला ते नारळाचंही आलंय ह्याच्यामध्ये. इथनं सनराईज आपल्याला आता थोड्या वेळातच दिसणार. हे बघा, सनराईज दिसतात का? मस्त अप्रतिम. माझा प्लॅन होता की मस्त आवरून काकड आरतीचे तिथे जावं, पण काकड आरती इज नियर अबाउट 15 किलोमीटर्स आमच्या रिसॉर्टपासून. सो ते प्लॅन कॅन्सल केला. मग म्हटलं की आपण पटापट आवरून घ्यावं, मस्त छान आवरावं आणि मग पुढे काहीतरी व्यवस्थित छान प्लॅन करावा. इथे खूप मस्त मस्त हमिंग बर्ड्स आहेत. स्मॉल, मीडियम, लार्ज. हे बघा, आमच्या रूमच्या बाहेर पण हाच व्ह्यू आहे. हे बघा कसं धुकं हे करताना होतंय, दिसतंय का? हे बघा, सनराईज झालाय. आता हळूहळू आपल्याला फुल सन दिसणार आहे. इट विल टेक जस्ट अ मोमेंट. इतकं सुंदर रिअलमध्ये वाटतंय. तर डक पण आलेत, कसे आवाज काढतात बघा आता. आईची आंघोळच नाही झाली. आईची आंघोळ झाली. आज बस काय सरा पळो सरा. बस बस बस. इकडे कोण करीत
दर्शन आहे ना इकडे. तू तोंडच उलट केलं. पाय लावायचा पुढं. धम धुपूक. हे बघा ईशाचा फ्रेंड आहे शर्विल. हे बघा इथं पण गेम झोन आहे. इथे छोटी छोटी केळीची झाडं आहेत आणि हे बघा इथे काय आहे? इथे छोटे छोटे केळी आलेत असं ईशा दीदीने सांगितलंय. हे बघा बघा कुठे आहे चिकूचं झाड? मला नाही माहिती. मग कुठे आहे? हे कोणतं झाड आहे? आंब्याचं. कुठं? टिकलं आंब्याचं झाड आहे. बर 2 आहेत. बापरे. शर्विल हाय कर. हाय कर विराला. मस्त आहे. बाबा आहा